नसरापूर प्रकरणाची सुनावणी आज कोर्टामध्ये पार पडली। अर्थात कोर्टाची सुनावणी निकालासाठी तारीख जी आहे 29 जुलै दिली आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पीडितेचे वडील आहेत। दादा, काय सांगाल नेमकं कोर्टात काय झालं नेमकं? कोर्टाची तारीख 25 तारीख दिली होती अंतिम निकालाची, पण कायद्यानुसार आरोपीला सुद्धा 2 दिवस विचार करायला वेळ दिला जातो। त्यामुळे त्याला 2 दिवस विचार करण्यासाठी वेळ दिला आहे आणि 29 तारीख फायनल केलेली आहे। एकंदरीत ज्यावेळी तुम्ही कोर्टात ज्यावेळी गेला, संपूर्ण सुनावणी सुरू होती, आरोपीने उलट जबाब द्यायला सुरुवात केली की मी अशी संपूर्ण काही घटना केली नाही, की उलट शॉर्ट स्टेटमेंट पास करायला सुरुवात केली। तो पहिल्या दिवसापासून खोटं बोलतोय आणि आजही तो खोटंच बोलत होता। त्याने त्याची कहाणी रचली होती, ती स्टोरी तो सांगत होता। त्यामुळे न्यायव्यवस्थेवरती माझा विश्वास आहे। तर तुम्ही भाऊक देखील झाला होता, अर्थ समजू शकतो ही संपूर्ण प्रक्रिया। खरं तर अजूनही तुम्हाला यासाठी वाट पाहावी लागणार आहे निकालासाठी। हा, मला एक बाप म्हणून असं वाटतं की वाट पाहावी लागते। पण दुसरी गोष्ट, एक न्यायाप्रमाणे जर बघता तर ते योग्यही वाटतंय की त्याला 2 दिवस विचार करायला वेळ दिला आणि 29 तारखेला माझ्या अपेक्षेप्रमाणे निर्णय लागेल असं मला वाटतं। कोर्टाने विचारलं होतं आरोपीला की तुला जन्मठेप हवी की फाशीची शिक्षा हवी, तर त्या संदर्भात तो काहीच बोलू शकला नाही, त्याला काहीच उत्तर दिलं नाही। धन्यवाद। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी चिमुरडी आहे, तिचे वडील आपल्यासोबत होते आणि या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की न्यायव्यवस्थेवर जो आहे तो आमचा विश्वास आहे आणि न्यायव्यवस्था जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल। आरोपी जो आहे तो वारंवार जी आपली साक्ष आहे ती बदलतो आहे, मात्र त्याचा सध्या गुन्हा सिद्ध झाला आहे, त्यामुळे आता त्याला जी शिक्षा कोर्ट देईल, न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, ती शिक्षा आम्हाला मान्य असेल। आता 29 जूनला नेमकं न्यायालयात काय होतं आणि काय निकाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन दिनेश सिंगसह मी प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे।